तर गुड आफ्टरनून गाईज. तर आपण नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील दरी म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर सुरुवातीला हे सर्व मित्र आहेत, त्यांच्यासोबत आपण इथं जाणार आहे. तर एक प्रसिद्ध आहे आणि त्या प्रसिद्धीमध्ये तिथे काय काय आहे आपण आता तिथे जाऊन त्याचा अनुभव घेणार आहे. तर चला जाऊया. चला चला. तर आपण पाहू शकता हे सुरुवातीचा दरवाजा आहे तिथे बघा, दरी माता देवस्थान दरी, म्हणजे हे दरी माता या देवस्थान आहे आणि हे दरी माता या ग्रामपंचायतीच्या अंडर येत आहे. तर आपण आपल्याला दिसत आहे भरपूर अशा पायऱ्या आहे बघा. त्या पायऱ्यांनी आता वर जायचं आहे आपल्याला. बघू काय काय आपल्याला वर नवीन बघायला मिळतंय. तर चला. सर्व MSCL येथे कार्यरत आहे. भरपूर अशा कमीत असेल तरी एक माझ्या अंदाजानं 40 ते 45 पायऱ्या आपल्याला सोडून वर जावं लागतं. याचा अर्थ हे नोव्हेंबर मध्ये जर आलो तर हे वातावरण अजूनही भारी असतं. कारण एकदम वातावरण आपण शेवटच्या पॉइंट वरती आलेलो आहे. पावसाळ्यामध्ये या दरात धबधबा एक प्रकारचा एकदम जबरदस्त दिसतो बघा. आता एक पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे तरी जाऊ शकतो तुम्ही. काय पाणी येत आहे हे काय इथून या जो डोंगर आहे या डोंगराच्या लेवललाच वरती दरी ग्रामपंचायतीच्या अंडरच पाहू शकता आपण. तर हे नॅचरली बघा सुंदर असं कोणत्याही देवळामध्ये प्रवेश करण्याआधी पाणी असतं बघा. पाय धुण्यासाठी त्या प्रकारचं इथं पाणी येतं बघा देवाजवळ. तर तुम्ही बाहेरून आलेले आहे नैसर्गिक दृष्टी आहे बघा. कोणत्याही प्रकारचं डोंगर पाणी येऊन जातं बघा. म्हणजे तुम्ही मंदिरात एंट्री करणार आहात तर त्या ठिकाणी सुरुवातीला तुमचे पाय स्वच्छ केले गेले पाहिजे. त्या उद्देशाने पाणी येते. तर आपण मंदिरात जाऊया आता. ग्रामदैवत दरी माता.
कोरलेला भाग तुम्ही पाहिलेला आहे, हा सेम जशाचा तसाच त्या ठिकाणी होता. कोणत्याही प्रकारचं त्यांनी फक्त जे सेटअप केलेलं आहे, जे समोरचे पत्रे लावलेले दिसतात, हे नंतर एक आर्टिफिशियली केलेल्या गोष्टी आहेत. तर हे जे जुनं होतं हे त्याच पद्धतीचं इथं बघायला मिळालेलं आहे. तर चला आपण एक महादेवाचं स्थान आहे वरती, तिथे जे नैसर्गिक जीवनसृष्टीचा कसा आनंद घेता येईल त्या पूर्णपणे ग्रामस्थांनी पूर्णपणे खबरदारी ठेवता पूर्ण गोष्टी मॅनेज केलेल्या आहे. बघा, धबधब्याजवळ असेल पूर्णपणे तिकडे बॅनर लावलेला आहे, कोणी सेल्फी काढून पाण्याजवळ जाऊ नये. तर या सर्व गोष्टींची खबरदारी इथं आल्याच्या नंतर घेतल्या गेली पाहिजेच. हे ते त्यांच्या स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठी सांगत असतात. तर चला वर जाऊया आपण. वरही त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. आपण वर आलेलो आहे. आमची पूर्णपणे टीम आहे, ट्रॅकिंग टीम. आपण आता इथं बघू शकता. बघा, एक सुंदर अशी महादेवाची पिंड या डोंगरावरती ठेवलेली आहे. इथं त्रिशूळ सुद्धा लावलेला आहे. बघा, त्रिशूळ लावलेला आहे. हर हर बोले सुद्धा आहे. त्या प्रकारे इथं खाली देवीचं मंदिर, वरती महादेवाची पिंड. तर चला आपण दर्शन घेऊया. आणि ही आर्टिफिशियली त्या ठिकाणी तयार केलेली, दोन्ही आर्टिफिशियलीच आहे तसं आपण म्हणू शकत नाही. पण ही पाषाणामध्ये आहे आणि ही त्याचा थोडा वेगळा दगड वापरलेला आहे. खाली उतरताना सर्वांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो, कारण जो झोल असतो खाली जात असताना पूर्णपणे आपण स्टेबल नसतो. तर बघा, आमचा तर कॅमेरामॅन मोबाईल मध्ये पाहत आहे, कॅमेरामॅनने दंबाने त्या ठिकाणी उतरावे ही आमची विनंती आहे कॅमेरामॅनला. बरं, तर बघा इथे 2 रस्ते, मग अशा ठिकाणी कोणता रस्ता निवडायचा. बघा, आमचे संदीप सर या साईडला गेलेले, तर या साईडने तुम्ही उतरायचं. आपल्याला उतरता वेळेस कमी एनर्जी त्या ठिकाणी लागेल. चला थांब. पूर्णपणे दंबाने इथून उतरायचं. बघा, सोपा रस्ता आता एक जानेवारीची एंडिंग आहे, तरी प्रकारे अशी पुन्हाही पण वाजत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. सर्वच्या सर्व आता पाण्याचा आनंद घेऊया. पाण्यामध्ये दिसतोय. बघा, आता काही पावसाळा नाही, पाण्याचं प्रमाण कमी आहे. अशी वॉर्निंग दिली तेव्हा ती वॉर्निंग दाखव. योग्य ती काळजी, कारण आता ही वॉर्निंग आपल्यासाठीच दिली आहे, पण तिचा योग्य तो इथं डोक्यात विचार घेऊन काहीतरी चांगला निर्णय घेतलेला आहे त्यांनी. तेव्हा सांगता नाही शकत तो बंधारा फुटला तर. सध्या जानेवारी चालू आहे बघा, आणि पाणी पूर्णपणे खाली आहे. तर यासाठी याला म्हणतात गावठी, काय म्हणतात, पिपाणी, गावठी पिपाणी. कोणी इथं आल्यानंतर पाणी पिण्याचा प्रयत्न करू नये, कारण याच्यामध्ये भरपूर अशी क्षार असतात.
त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. काही लोकांच्या भावना असतात देवाच्या ठिकाणी पाणी म्हणून प्यावं, स्वतः आरोग्य खराब करून घ्यायचं नाही. कारण पाण्याचं जर पाहिलं आपण म्हणून अशा ठिकाणी पाणी येतंय, तर लोक भरपूर काही कार्य केलेले असतात लोकांनी. गाईज अशा पद्धतीने आपलं दरी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि हा ट्रॅक एकदम म्हणजे पद्धतशीर सक्सेसफुली आपण कम्प्लीट केलेला आहे. किडनीतला हार्ट अटॅक आपण मध्ये थांबवलेला आहे. बाकीचं साहिल बोलतील. तर बघा गाईज, आपण आता ज्या एनर्जीनं मुलं वर गेली होती त्याच एनर्जीनं मुलं खाली आलेली आहे. तर तुम्ही समजू शकता की वर किती आनंद आला असेल. जवळजवळ मोजल्यास नंतर आम्ही 154 पायऱ्या असं काहीतरी आमचा अंदाज आहे बघा. 154 पायऱ्या चढून वर झाले आणि जवळपास आम्ही 3:15 वर गेलो होतो. 3:15 असा काहीतरी टाइम होता बघा. पूर्णपणे 4 वाजता आहे. याचा अर्थ आम्ही 40 मिनिटं वर घालवलेले आहे. तरी आमची इच्छा होती की अजून 1 तास आम्ही इथं थांबावं, कारण वर गेल्याच्या नंतर खालीच उतरा वाटत नाही. तरी आता जानेवारी चालू आहे बघा. जर तुम्ही इथं हिवाळ्यात जर येसाल तर फारच बेस्ट असेल. तरी इथं पूर्णपणे आमची बाहेर पडण्याची इच्छाच नव्हती, पण काही कारणास्तव आता तरी प्रत्येकाला इथून निघावंच लागतं. फार निसर्गरम्य वातावरण आहे. प्रत्येकाने येऊन इथं भेटू शकता. बघा, दरी माताने म्हणजे त्या ग्रामपंचायतीने एकदम बेस्ट पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. आणि हा ब्लॉक आम्ही इथं संपवत आहे आता. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव. हर हर महादेव.